नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मोराचा पिसारा ही एक गोष्ट ऐकणार आहोत. मोराचा पिसारा. ब्रह्मदेव आळोखे पिळोखे देऊन आळस झटकून जागे झाले. त्यांनी उगवत्या सूर्याच्या साक्षीने आपल्या नेहमीच्या कामाला सुरुवात केली. आज काय बरं निर्माण करायचे? ब्रह्मदेव मनाशीच म्हणाले. ठरलं. आज बहुरत्न वसुंधरा निर्माण करावयाची. असं ठरवून ते पृथ्वी बनविण्याच्या कामाला लागले. लाटांचा तांडव नृत्य करणारे महासागर निर्माण केले आणि समुद्रामागून त्यांच्या मानाने इवलीशी दिसणारी जमीनही निर्माण केली. या आपल्या अपत्याला किती किती म्हणून सुंदर बनू अशी ओढ ब्रह्मदेवांना लागून राहिली. रंगीबिरंगी वृक्षवेलींच्या विविध अलंकाराने त्यांनी पृथ्वीला मडवून टाकले आणि या वृक्षवेलींना फळाफुलांनी भरून टाकले. शोभा आणखी वाढवण्यासाठी त्यांनी या झाडावर पक्षी निर्माण केले. गरुड, पोपट, घार, चिमण्या, साळुंक्या, कावळा, काकाकुवा असे हजारो पक्षी निर्माण केले. ते वेगवेगळे आहेत हे समजण्यासाठी ब्रह्मदेवाने त्यांच्या कंठात स्वर ओतले. त्यांच्या आवाजामुळे पोपट कोणता, चिमणी कोणती, काकाकुवा कोणता हा फरक समजू लागला. पण कानांनी फरक समजायला फारच वेळ लागत होता. म्हणून त्यांनी ही उणीव भरून काढण्यासाठी पक्ष्यांना निरनिराळे रंग देण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी सर्व पक्ष्यांना एकामागून एक असे रांगेत उभे राहायला सांगितले. त्याप्रमाणे पक्ष्यांची अगदी लांबच लांब रांग तयार झाली. सुंदर होण्याच्या कल्पनेने सारेच जण खुश झाले होते, म्हणून सगळे शांत उभे होते. पण त्यांच्यातला मोरोबा मात्र रंगासाठी फारच अधीर झाला होता. थोडा वेळ सुद्धा शांत उभे राहायचे त्याच्या जीवावर आले होते. त्यात रांगेत त्याचा शेवटचा नंबर होता. मोर विचार करू लागला, आता काय करावे? क्षणभर त्याच्या मनात विचार आला, आपण रंग मोडून मध्येच घुसलो तर आपला नंबर लवकर लागेल, पण इतर पक्षी आपल्याला बरे पुढे जाऊ देतील. त्यांनी ब्रह्मदेवाकडे तक्रार केली तर ब्रह्मदेव आपल्यावर रागवून आपल्याला रंग पण चांगला देणार नाही. त्याचा वळवळ्या स्वभाव त्याला स्वस्थ बसू देईना. मोराने आजूबाजूला पाहिले. देव आपल्या कामात दंग असे पाहून मोराने तेथून हळूच काढता पाय घेतला. त्याच्या मनात विचार आला, रिकामटेकडे बघण्यापेक्षा देवबाप्पाने एवढी सुंदर दृष्टी केली आहे ती तरी पाहून यावे. आपला नंबर येईपर्यंत आपण सहज फिरून येऊ. असे ठरवून मोराने मागच्या मागे पळ काढला. सृष्टी सौंदर्य पाहत मोर मुक्तपणे फिरू लागला. ते सौंदर्य पाहण्यात तो इतका गुंग झाला की त्याला वेळेचे भान राहिले नाही. देवाच्या सांगण्यावरून आपण रंगासाठी ओळीत उभे होतो हे तो पार विसरूनच गेला. संध्याकाळ झाली. सूर्यदेव आपली कामगिरी बजावून अस्ताला निघाले. सर्व सृष्टी अंधारात बुडून जाऊ लागली. त्याबरोबर मोराला एकदम आठवण झाली की आपण रांगेतून पळून आलो आहोत. आता गुपचूप जाऊन रांगेत उभे राहायला हवे. पण देवबाप्पा आपल्यावर रागवणार तर नाहीत ना अशा शंकेने त्याच्या मनात घर केले. उड्या मारत लपत मोर परतला खरा, पण पाहतो तो काय? ज्या मैदानात पक्षी रांग लावून उभे होते तेथे आता साधं चिटपाखरू सुद्धा नव्हते. त्याने सगळीकडे पाहिले, पण त्याला कोणीच दिसले नाही. निराश झालेल्या मोराला एकदम रडू कोसळले. इतक्यात त्याची नजर रंगाच्या साहित्याची आवरावर करत असलेल्या ब्रह्मदेवावर गेली. देवाला पाहिल्यावर मोराला अपराधाची जाणीव झाली आणि तो जोरजोरात रडू लागला. इकडे ब्रह्मदेव आज एकदम खुश होते, कारण मनात ठरविल्याप्रमाणे त्यांच्याकडून खूप काम झाले होते. त्यात कोणत्याही पक्षाची त्याला देण्यात आलेल्या रंग पुसायची किंवा आलेल्या रंगाबद्दल तक्रार नव्हती. उलट सगळे पक्षी आपल्या नव्या अंगरख्यावर खुश होते. आनंदाने किलबिलाट करीत ती आपापल्या घरट्याकडे परतली होती. इतक्यात त्यांना रडण्याचा आवाज आला. त्यांनी आजूबाजूला पाहिले तर त्यांना मोर दिसला. उशीर न लावता ते त्याच्याजवळ आले. त्याच्या पाठीवर हात फिरवीत देवाने त्याला विचारले, मोर बाळा, तू का रडतोस? हुंदके देत मोर म्हणाला, माझ्या हातून फार मोठा गुन्हा घडला आहे. पुन्हा नाही मी असं वागणार. मला क्षमा करा. ब्रह्मदेवाने त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत विचारले, अरे पण असा कोणता गुन्हा तू केला आहेस? मोर रडत रडत म्हणाला, देवबाप्पा, मी जाणून बुजून असे काहीच केले नाही. पण माझे शरीर तुम्ही पाहिलेत का? त्याबरोबर त्याचे लक्ष एकदम मोराच्या शरीराकडे गेले. अरे तू कसा काय राहून गेलास? मी तर रांगेतल्या प्रत्येक वृक्षाला शोभतील असे रंग दिले. ब्रह्मदेव आश्चर्याने म्हणाले, हो ना, त्यावेळी मी रांग सोडून गेलो होतो. म्हणजे तू रांगेत नव्हतास? मग कुठे गेला होतास? रांगेतच उभा होतो, पण सर्वात शेवटी. म्हणून कंटाळून तुम्ही निर्माण केलेले सृष्टी सौंदर्य पाहायला गेलो. तुम्ही निर्माण केलेले सृष्टी सौंदर्य पाहण्यात मी एवढा भान हरपून गेलो की मला वेळेचे भानच राहिले नाही. त्यामुळे मला उशीर यायला
झाला. पण आता मी एकटाच बिनरंगाचा राहणार का हो देवबाप्पा? मोराने रडत विचारले. ब्रह्मदेव हसत हसत म्हणाले, तुझ्या हातून चूक घडली आहे, म्हणून तू माझ्याबरोबर चल. मोर मनातून खूप घाबरला. तो ब्रह्मदेवाच्या मागोमाग गेला. बघतो तर काय, देवाने आपले रंगाचे साहित्य ठेवले होते तेथे त्याला उभे केले. त्यांनी रंगपेटी उघडली तर त्यांच्या चेहऱ्यावर काळजी पसरली. त्या रंगपेटीत काहीच रंगच शिल्लक नव्हते. त्यांनी पेटीतले रंग कुंचला आणि शेवटी रंग पुसायला जे कापड घेतले होते तेही त्यांनी काढले, पण कोठेच काही शिल्लक नव्हते. आता काय करावे बुवा? क्षणभर ते विचारातच पडले. शेवटी चेहऱ्यावर खोटे हसू आणि ते मोराला म्हणाले, अरे काही वेळा शाप हे वरदान ठरते बघ. मोराने आनंदाने पिसारा फुलवला आणि देवाजवळ जाऊन उभा राहिला. ब्रह्मदेवाला गलबलून आले. त्याच्या त्या विश्वासाबद्दल ब्रह्मदेवाने आपले सामर्थ्य पणाला लावून कुंचले रंग पुसलेल्या वस्त्रावरून फिरवून मोराच्या पिसाऱ्याचे पीस रंगीबेरंगी करून टाकले. प्रेमाने व विश्वासाने केलेले काम नेहमी सुंदरच होते आणि नेमके तेच झाले. मोराचा पिसारा सुंदर झाला. मोरा इतका कोणत्या पक्षाचा रंग सुरेख आहे का?